दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत अजित पवारांचे संकेत। पिंपरीतल्या पत्रकार परिषदेत दादांना युतीबाबत विचारणा। अजितदादा पत्रकाराला म्हणाले, तुमच्या तोंडात साखर पडो। दादांच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा भाजपवरती हल्लाबोल। भाजपची राक्षसी भूक, हप्तेखोरी सुरू असल्याचा अजित पवारांचा गंभीर आरोप। महापालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वीच महायुतीची जोरदार मुसंडी। महायुतीचे तब्बल 64 उमेदवार बिनविरोध। भाजपचे सर्वाधिक 44, शिंदे सेनेचे 18 तर राष्ट्रवादीचे 2 उमेदवार विजयी। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपच्या महापालिका पॅटर्नची जादू। भाजपचे तब्बल 15 उमेदवार मतदानापूर्वीच बिनविरोध। रवींद्र चव्हाणांकडून अभिनंदन। अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी संभाजीनगर आणि नाशिकमध्ये जोरदार राडा। नाशिकमध्ये भाजपच्या 2 उमेदवारांमध्ये हाणामारी तर संभाजीनगरमध्ये भाजपच्या कार्यालयात गोंधळ। मुंबईसह अनेक ठिकाणी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाची शिष्टाई फळाला। बंडखोरांची नाराजी दूर करण्यात अनेक ठिकाणी यश। बंडखोरांची अर्ज माघारी। मुंबईमध्ये 700 चौरस फूट घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ करणार। जाहीरनाम्याआधीच ठाकरे बंधूंची मोठी घोषणा। आदित्य आणि अमित ठाकरेंचं उमेदवारांना मार्गदर्शन। मुघलांबरोबर झालेल्या लढाईप्रमाणेच मुंबई महापालिकेची लढाई। उद्धव ठाकरेंचा उमेदवारांसोबत संवाद। 2 गुजरातींच्या हातात मुंबई द्यायची नाही, ठाकरेंचा निशाणा। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा हरिभाऊ राठोडांचा आरोप। पोलीस संरक्षण काढण्याचे आदेश देतानाचा नार्वेकरांचा व्हिडिओ व्हायरल। 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। महाराष्ट्रात केवळ मराठीच सक्ती, इतर कोणतीही भाषा सक्तीची नाही, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य।